नारायणदादा कारडाटे यांच्या पुतळ्याला प्रथम मी अभिवादन करतो। यानंतर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्याला मिळालेले पाहुण्यांचा परिचय देणं हे तसं नवख्या पाहुण्यांसाठी असतं। आगळे सर हे आपल्यासाठी नवीन नाहीत, आपल्यासाठी नवीन नाहीत म्हणजे आपल्यासाठी ज्यांनी हे रोपटं लावलं त्या दादांसाठी नवीन आहे। आणि माणूस म्हणून माणसानं कसं जगावं याचं भान असलेली जी काही थोडीफार माणसं शिल्लक आहेत किंवा ते भान समाजाच्या मध्ये यावं याच्यासाठी प्रयत्न करणारे तळमळीचे अशा प्रकारचे प्राध्यापक अहमदपूर या ठिकाणी त्यांनी हिंदी या विषयामध्ये आपली सेवा अर्पण केलेली आहे। आणि त्यांचा विशेष अशा प्रकारचा जो अभ्यास आहे तो या विषयावरती आहे। श्यामची आई या विषयावर त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत। आणि माणसातलं माणूस पण शोधणारा माणूस, नात्यानेही ते आगळे अकोल्याचे आहेत, आपल्या जवळच्या देवळ्याच्या पलीकडे जे गाव आहे इथं जवळच, नात्यानेही पाहुणे आहेत आणि त्यांच्या माणुसकीच्या नात्याने ते साऱ्या महाराष्ट्राचे जसे पाहुणे झालेले आहेत तसे ते आपल्या परिवाराचे आणि अतिशय हितचिंतक आणि संवेदना कशाला म्हणायचं तर या माणसाकडून शिकावं। माझी पहिलीच भेट आहे त्यांची प्रत्यक्ष, परंतु मी दुरून त्यांना खूप पाहिलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे। त्यांचं दादाविषयी असलेलं प्रेम मला माहिती आहे किंवा ऐकलेलं आहे। आणि त्याच्यामुळे माणूस कसा असावा, संवेदना कशा असाव्यात, किती माणसानं प्रगल्भ व्हावं आणि ते प्रगल्भ झालेलं स्वतःपुरतं ठेवून स्वतःचं अवडंबर तयार करणाऱ्या माणसांपैकी तो माणूस नाही हे मी जाणतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परिचय देण्यासाठी उभा आहे। तसा परिचय देण्यासाठी यांची पुस्तकं किती आहेत, यांचं काय काय आहे हे मी प्रत्यक्ष रीतीला तुम्हाला सांगत बसणार नाही, पण माणूस काय आहे हे जर मला कोणी विचारलं, माणसातली माणसांची नावं सांगा जर म्हटलं तर अग्रक्रमानं माझ्या डोळ्यासमोर नाव येईल ते आगळे सरांचं असेल। आणि म्हणून एवढा छोटासा परिचय त्यांचा थांबवतो आणि त्यांना जास्तीचा वेळ मिळावा